5-10 मिनिटापेक्षा जास्त बसू शकत नाही माणूस. अशा ठिकाणी अशा चर्चा होत नसाव्यात किंवा साधारणतः कुठलीही गाडी तुम्हाला याला खलबत खाणं असं सांगतात. आणि हाच तर्क आहे, हा तर्क आहे किंवा हे सत्य किंवा असं काही नाहीये. पण मग काही इतिहासकार असं पण सांगतात की तुम्ही साधा विचार करा, आता आपण जिथून आत आलो बरोबर, आपण डायरेक्ट उतरलो डायरेक्ट पायऱ्यातून इथून आता आलो डायरेक्ट आत आलो. त्या काही त्याच्यावर सुद्धा छप्पर होतं किंवा काहीतरी झाकलेलं होतं बरोबर. आता तिथं काय आहे का, वरती सगळं उडालेलं गेलंय, तरी सुद्धा या खोलीत उजेड आहे का, नाही. त्या काळात तर ते झाकलेलं असेल, मग तो उजेड आणि वारा येण्याचा काही प्रश्न नाही. मग अशा एखाद्या खोली जिथं आपण सध्या 5 मिनिटापेक्षा जास्त उभं राहू शकत नाहीये, सध्याची कंडिशन आहे, जेव्हा वरचं छप्पर नाहीये तेव्हा 5 मिनिटापेक्षा जास्त उभं राहू शकत नाहीये. मग त्या काळात जेव्हा इथं खलबत होत असतील का असा एक प्रश्न निर्माण होतो. मग हा जो त्यामुळं ही जी जागा आहे ती जवाहीरखाना किंवा रत्नखाना अशी असली पाहिजे असा काही इतिहासकारांचा तर्क आहे. असे बरेच तर्क आहेत. त्यामुळे याला खलबत खाना असं काही लोक म्हणतात आणि काही लोक याला रत्नशाळा किंवा याला जवाहीरखाना सुद्धा म्हणतात.